तर तिचा हा मोठा विजय आहे, जी पहिल्या स्लिपसाठी तुम्हाला काम करताना बघायला मिळेल अशी आर्या, जी या मॅचसाठी हा बॉल फटका फसला, यष्टिरक्षक डाऊन दी बॉल. विशाल धारकनं प्रतिस्पर्ध्याला शून्यावरती पहिला धक्का देऊन टाकला. प्लेसाठी पुढे आलाय तर दीपक गायकवाड अत्यंत मेहनती खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे. सातत्यानं सराव, प्रॅक्टिस आणि क्रिकेटसाठीचं मोठं योगदान जो खेळाडू आपल्याला या खेळासाठी देतो तोच तुम्हाला ऑन सायकलला बघायला मिळेल. एक चांगली भागीदारी आता इथून पुढे उभं करणं किंवा पुढे आणणं ही महत्वाची बाब राहील. टीम विशाल धारक हा टेनिस बॉल मधला, इंडस्ट्री मधला मोठा खेळाडू आणि त्यांनी त्याचा खेळ दाखवायलाही सुरुवात केलेली आहे. हा चेंडू आर्या पुढे. आर्याला तुम्ही बघताय, अजिंक्य अकॅडमी क्रिकेट मधून पुढे आलेली आर्या. अजिंक्य क्रिकेट अकॅडमी. खरं तर क्रिकेट हा फक्त ताकदीचा खेळ नाही, तर तो धैर्य, आत्मविश्वास आणि जिद्द याचा खेळ आहे आणि हे सगळे गुण तिच्या खेळामध्ये स्पष्ट दिसून येत आहेत. आणि तुम्ही बघाल मैदानावरती तिचं धाडस, तिचा आत्मविश्वास आणि तिची खेळावरती निष्ठा पाहून प्रत्येक जण तिच्यासाठी आज टाळ्या वाजवतोय. कारण ती फक्त खेळत नाहीये, तर ती आज उरुळी कांचन नाईट प्रीमियर लीग मध्ये एक नवा इतिहास घडवतीये आणि ज्या कोचच्या माध्यमातून ती पुढे घडते, असे कोच शंकर वायकर सुद्धा तुम्हाला एस्टर्नच्या पाठीमागे बघायला मिळतील. म्हणूनच आज ही केवळ स्पर्धा राहिलेली नाही, तर एक प्रेरणादायी प्रवास आहे युके NPLचा. स्वप्न, मेहनत आणि धैर्य एकत्र येऊन नवीन उदाहरण आज हे निर्माण करते टुर्नामेंट. विशाल धारकच्या पुढे काही वेगळं करण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटर गेले नाही. शांत पद्धतीने हा चेंडू पुढे कव्हर मध्ये ढकलला. एक ओव्हरचा खेळ आतमध्ये टाकून झाला. विशाल धारकनं पहिलं षटक अप्रतिम हाताळलं. पहिल्या षटकामध्ये त्या खेळाडूनं तुम्ही बघा कुठेही कोणताही मोठा फटका समोर बॅटिंग टीमला खेळू दिला नाही, तर एक विकेट ही विशाल धारक कडे राहिली. इथून पुढचा प्रवास टीम तुम्हाला शांतपूर्वक करता थोडासा विचारपूर्वक करावा लागणार आहे. प्रीमियर लीग साठी तुम्ही आलेला आहात. आज 5 मॅच आपण कव्हर करतोय, त्यामधील आजची दुसरी मॅच ही पुढे सुरू झालेली आहे. आणि तुम्ही बघाल आज आर्या जी आज मैदानावरती, खरं तर आपण तिला या क्रिकेटसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊ इथून पुढच्या प्रवासासाठी. कारण तिचं प्रत्येक पाऊल अनेकांसाठी नवी दिशा ठरू शकते या भागामध्ये. आणि आज तिचा प्रत्येक शॉट, प्रत्येक चेंडू अर्थात क्षण हा एक संदेश देईल. जर जिद्द असेल तर कोणतीच सीमा आपल्याला थांबवू शकत नाही. आणि आज तुम्ही बघताय की ती मैदानावरती आपल्या कर्तृत्वानं आज तिनं आज मुलांच्या स्पर्धेमध्ये आपलं स्थान बनवलेलं आहे आणि ती मैदानावरती उभी आहे. 2च धावा विशाल धारकनं पहिल्या षटकामध्ये खर्च केलेल्या आहेत. 2च धावा आपण बघितलं विशाल धारक कडून, तर 2 धावेनंतर आपण एक विकेट त्याकडे राहिलेली बघितली. षटक 2. षटक क्रमांक 2 साठी जितेंद्र जे बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 साठी पुढे येतील. लेग बायचा कॉल पंचांकडून आहे. प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला बघा ऍडव्हान्टेज मिळतं. एखाद्या सामन्यामध्ये झालेला आपण पाहतो नुकसान किंवा झालेल्या चुका पुन्हा एकदा त्या भरून काढण्याची संधी पुढच्या मॅच साठी मिळते. आणि उरुळी कांचन प्रीमियर लीग मध्ये, उरुळी कांचन नाईट प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला अनेक वेळा बघितलं आपण की अनेक संधीज, अनेक मोठे सामने आणि मोठे लॉंग टर्म आपण पाहतो षटकांचे ड्युरेशनचे सामने खेळण्याची संधी हे आयोजक उपलब्ध करून देत असतात. आणि इकडे सुद्धा यावर्षी सुद्धा 8 षटकांचे मोठे सामने आणि त्यानंतर प्रत्येक टीमला अनेक सामने खेळत पुढे क्वालिफाय व्हायचंय. ग्रुप पॉइंट टेबल मध्ये तुम्हाला टॉप वरती पुढे यायचंय. पुन्हा एकदा जितो यांचा चेंडू. आतापर्यंत बॅटिंग टीमला थोडंसं कोंडीमध्ये पकडण्याचं काम केलेलं आहे. कोंडीमध्ये पकडण्याचं काम समोर, कारण धावा येणं थोडेसे आतापर्यंत कठीण आहे. या षटकामध्ये सुद्धा फक्त एक धावा आली, ती लेग बायची आहे. 3 धावा. आणि पॉवर प्लेच्या षटकांमध्ये फलंदाजांना धावा मिळतात, मात्र फलंदाजांना पॉवर प्लेच्या षटकामध्ये बांधून टाकण्याचं काम आतापर्यंत विशाल धारकनं याआधी, तर जितेंद्र. बॉल यावेळेस मात्र समोर टाकलेला चेंडू. यावेळेस या बॉलवरती धावा येतील त्या 6. कोंडी फोडण्याचं काम सुरू झालेलं आहे. षटकार आला.
1.3 षटकांचा खेळ, 9 धावा धावपलक्यावरती. हा बॉल पुन्हा एकदा विरुद्ध दिशेनं, हा चेंडू शॉट अटेम्प्ट केलाय. बॉल निघालाय, पुन्हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार, 4 रन आलेत. धावा धावपलक दुहेरी अंकामध्ये दाखल होणार आहे. 1 षटकार 1 चौकार, धावा यायला सुरुवात झाली. हा बॉल यावेळेस पुन्हा एकदा थोडासा ट्रॅकर आडव्या बॅटनं अलॉंग दी कार्पेट फाईन लेग मध्ये. गॅप मोठा आहे, मैदानाची आउटफील्डही जोरात आहे आणि बॉल सरळ फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन आला, पुन्हा एक चौकार. वेग वाढवण्याचं काम दीपक गायकवाड यांनी आता सुरू केलेलं आहे. या षटकामध्ये सुद्धा आपण पाहतो सुरुवातीला धावा नव्हत्या, मात्र त्यानंतरचा आक्रमक आपण पाहतो पवित्र त्यांकडून आणि 17 धावांवरती खेळ जाऊन थांबला. 1.5 षटकांचा खेळ संपलाय. 17 धावा धावपलकीवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हा बॉल यावेळेस थोडंसं गती परिवर्तन पाहिलं चेंडूवरती. समोर लेग स्लिप मध्ये हा बॉल कदाचित पुढे. 2 षटकांचा खेळ आतमध्ये टाकून झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 18 धावा. 18 धावा धावपलकीवरती 2 षटक. पॉवर प्ले आतापर्यंत आपण पुढे बघितलाय. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. तिसऱ्या षटकासाठी बघायचे बॉलिंग मार्क वरती तिसरा नवीन गोलंदाज पुढे आणला जाईल की विशाल धारकचा पुन्हा एकदा वापर होतोय. हा गेम प्लॅन आहे. क्रिकेट इज अ टीम वर्क. टीम गेम ना तुम्हाला पुढे जावं लागेल, कारण लक्षात घ्या, कारण तुम्ही बाल एक मोठी प्रतियोगिता खेळताय. ऑक्शन पद्धतीतून आपण पुढे आलेला आहात आणि ऑक्शन पद्धतीतून पुढे आल्यानंतर तुमच्यावरती बोली ठेवण्यात आलेली आहे. विश्वास दाखवलाय संघ नायकाने, संघ मालकाने आणि दाखवलेला विश्वास सार्थकी करण्याचं काम करायचंय. बॉलिंग ट्रॅक वरती दुसरा नाही तिसऱ्या षटकासाठी आर्याला पुढे आणलंय. आर्या तांबेला तिसऱ्या षटकाला पुढे आणण्याचं काम तुम्ही बघा. जिचा आत्मविश्वास जिद्द मोठी आहे आणि आज उरुळी कांचन प्रीमियर लीग मध्ये अशी एक खेळाडू आहे जी मैदानावरती येते, जी स्वतःसाठी तर अनेकांसाठी स्वप्नांसाठी ती खेळते आणि आजचा दिवस खास आहे. प्रेरणादायी क्षण तुम्हाला अनुभवायला मिळतोय. आर्या तांबे बॉलिंग ट्रॅक वरती तिसऱ्या षटकाला पुढे घेऊन येईल. शंकर वायकर यांच्या माध्यमातून आपण पाहतो आणि टीम अजिंक्य अकॅडमी क्रिकेट क्लब मधून पुढे आलेली आर्या, ज्या आज तुम्ही बाल मुलांच्या स्पर्धेमध्ये आहे आणि तिचं कर्तृत्व, तिचं स्थान निर्माण करत आहे आणि तिला तिसऱ्या षटकासाठी तुम्ही बघाल पुढे आणण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे हा मोठा क्षण तिच्यासाठी आणि या स्पर्धेसाठी सुद्धा आहे. आज तिचा प्रत्येक चेंडू हा एक नवीन इतिहास लिहिल आणि प्रत्येक क्षण एक संदेश देईल. अशा आर्या बॉलिंग ट्रॅक वरती 18 वरती धावपलक आतापर्यंत, तर षटक क्रमांक 3 साठी आपण पुढे जातोय. हा बॉल यावेळेस पहिला चेंडू पॉइंट मध्ये, थोडासा बॅकवर्ड पॉइंटला हा चेंडू. सागरला पुढे आपण बघतोय. फेक जाईल. दुसऱ्या धाव्यासाठीचा प्रयत्न, बॉल स्टंप वरती मारण्याचं काम केलं होतं, मात्र 2 धावा त्या चेंडूवरती तिथे तोपर्यंत प्राप्त होणार आहेत. 2 धावा येतील. या 2 धाव्यांच्या बरोबरीत धावपलक पुन्हा एकदा पुढे. 20 धावा धावपलकीवरती षटक क्रमांक 3 चा खेळ समोर सुरू असताना 20 धावा धावपलकीवरती. तुरळी कांचन प्रीमियर लीग मध्ये प्रत्येकाला आपण पाहतो आपले प्रत्येकाची कला गुण पुढे आणण्याची समान संधी दिली जाते. आज आर्यासाठीच हा प्लॅटफॉर्म मोठा येते. आगामी काळामध्ये तिला मोठं भविष्य क्रिकेटमध्ये आहे आणि अशी मुलं वीस धावा धावपलकीवरती हा चेंडू. पुन्हा एकदा विरुद्ध दिशेनं हा फटका. विरुद्ध दिशेनं फटका खेळण्याच्या प्रयत्नात गेले होते आर्याचा. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस का आणि धाव येत नाही. प्रेक्षक तुम्हाला बघायला वरती ऑन स्क्रीन वरती आज नाईट प्रीमियर लीग आहे. काम वगैरे आवरून आपण पाहतो सगळे खेळाडू. काही आमचे प्रेक्षक आहेत गॅलरीत कडून प्रेक्षक आहेत, काही मैदानावरती मांडी घालून बसलेले प्रेक्षक आहेत. आर्याला तुम्ही बघता ऑन स्क्रीन वरती. मॅच मोठी आहे आणि एका मोठ्या प्लॅटफॉर्म वरती आपण पाहतो षटक 3 साठी त्याला संघ नायकाने पुढे आणण्याचं काम. हा बॉल यावेळेस उंच उडवलाय. विशाल धारक वेल कॉट आणि आर्याची पहिली विकेट UKNPL मध्ये सेलिब्रेट केली जाईल ही विकेट.
पहिलं यश. षटक क्रमांक 3 आर्याला मिळालेलं हे तिचं वैयक्तिक यश आहे. 20 धावा धावपलक्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हा दुसरा धक्का देऊन टाकला हरियाणा प्रतिस्पर्ध्याला. 20 धावा धावपलक्यावरती मल्हारगड योद्धा प्रथम बॅटिंग साठी आपण पाहतो पुढे आलेली टीम. नवीन फलंदाजांना आपण पाहतो आता पुढे आणण्याचं काम केलं जातंय. तिसऱ्या षटकाचा खेळ 8 ओव्हरची एक मोठी मॅच. लखन चौधरी ऑन स्ट्राईक एंडला पुढे आलेले खेळाडू. लेफ्ट हँड बॅटर आहे लखन चौधरी. तिसऱ्या षटकासाठी आता त्यांना पुढे आणलंय. राईट हँड लेफ्ट हँड असं कॉम्बिनेशन पुढे ठेवण्याचा प्रयत्न, थोडंसं फील्ड सेटअप चेंज करण्याचं काम लवकर आताचे खेळाडू ऑन स्क्रीन वरती तुम्हाला बघायला मिळतील. ऑन स्ट्राईक एंडला त्यांच्याकडे जी स्ट्राईक आहे, हा बॉल यावेळेस स्टान्स बदलला आणि तास बदलत तो चेंडू खेळण्याच्या प्रयत्नामध्ये. पुन्हा एकदा आर्याचा सदिक लाईन लेंथ अजून टप्प्यावरती आपण पाहतो टाकलेला तिनं चेंडू आहे. आर्याला आपण पाहतो अगदी मला वाटतं 13-14 वर्ष असं वय आहे आणि इतक्या कमी वयात आपण पाहतो इतक्या मोठ्या स्टेजवरती येणं हे धाडस तिला पुढे येणाऱ्या आगामी काळामध्ये अर्थात एक मोठं यश प्राप्त करून देणारी गोष्ट नाही. प्रेक्षक गॅलरीमधून सुद्धा प्रेक्षक या मॅचचा आपण पाहतो मोठा आनंद घेत आहेत. युके NPL ची मजा आज सुरू झालेली टुर्नामेंट ही मोठी शृंखला येणाऱ्या आगामी काळामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा एक चांगली लाईन लेन डान्सिंग डाऊन द ट्रॅक बघितले होते. विशाल धारक पुढे फेक. विशाल धारकची संधी तयार झाली होती. एक शॉट धावेचा कॉल आपण पाहतो मुख्य पंचांकडून. पुढे एक शॉट धावेची घोषणा मुख्य पंचाने सांगितली म्हणजे एकच धाव तिकडे येईल. 21 ऑन बोर्ड. 21 धावा धावपलक्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2.5 षटकांचा खेळ आतापर्यंत टाकून झाला. 2.5 षटकांच्या समाप्तीनंतर 2 विकेट समोर गेलेल्या आहेत. दोन धक्के, त्यामधले 1 विकेट इकडे आर्याकडे राहिली या षटकामध्ये. लखनला आपण पाहिलं ऑन स्ट्राईक एंडला. 21 चा आकडा आतापर्यंत. बॉल यावेळेस थोडासा ट्रॅकर वेळ मिळाला आणि त्यानंतर घेतलेला चेंडू बॅट वरती लॉंग द कार्पेट आउट बॅटनं फाईन लेग फोडण्याचं काम. 4 रन. तीन षटकांचा खेळ 25 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
षटक क्रमांक 4 ला सुरुवात आणि चौथ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा जितेंद्र केरिंगला बॉलिंग मार्कसाठी आणण्याचं काम केलं जात आहे. 3 ओव्हरमध्ये 25 म्हणजे थोडीशी आपण पाहतो आतापर्यंतची गोलंदाजाचं जे डिपार्टमेंट आहे किंवा बॉलिंग डिपार्टमेंट आहे हे आता या मॅच मध्ये थोडंसं हवी राहताना दिसलेलं आहे. 3 षटक बॉल यावेळेस षटक 4 ला सुरुवात उडवलाय बॉल आणि टाकलाय सरळ आपण पाहतो सौरभ दरेकर आउट ऑफ द पार्क धावा 6. एकतीस धावा धावपलकीवरती. षटक क्रमांक 4 चा खेळ धक्का क्रमांक 3. तालमी तयार झालेले खेळाडू आज या मॅचसाठी एक मोठी इनिंग बिल्डअप करण्याची संधी होती, मात्र त्यांचाही खेळ पुढे थांबवण्यामध्ये आलेला आहे. थांबवण्यात इनिंग जशाच तसं उत्तर. 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चौथ्या षटकाचा खेळ आहे. चौथ्या षटकाचा खेळ. चला टीम्स थोडंसं स्पीडअप करा, आपला टाइम ऑन आहे. दिलेल्या निर्धारित वेळेतच आपल्याला पुढे जायचं. या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवा. आजचं शेड्यूल मोठं आहे कारण 5 मॅच आपल्याला कव्हर करायचे. दुसरी मॅच आहे, यानंतर अजून 3 मॅच आपलं शेड्यूल आहे. बॉल हो विरुद्ध दिशेनं पंचांचा कॉल बघायचा आता फक्त या चेंडूवरती. काय 4 रन येतील. एफर्ट चांगले होते. बॅटच्या धावा आहेत त्या 35 धावा धावपलक्यावरती. शंकर हे आपण पाहतो अर्थात हसरे चेहरे UKNPL साठी उपस्थित असणारे या स्पर्धेसाठीचे सगळे प्रेक्षक कव्हर 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 मध्ये चेंडू. क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा आपण पाहतो आतापर्यंत जी चुका दिसलेल्या नाहीत. मनोज लोणारीला पुढे येताना बघितलं या चेंडूवरती. एक सिंगल 36 ऑन बोर्ड 36 धावा धावपलक्यावरती. 3.4 षटकांचा खेळ संपलाय. 36 धावा धावपलक दाखवतोय. प्रोजेक्टेड स्कोर आपण बघितला तर तो आता स्क्वेअर चेंडूचा कॉल आपण पाहतो पुढे. एक अतिरिक्त धाव 37 ऑन बोर्ड 37 धावा धावपलक्यावरती पुढे आहेत. सदोतीस धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3.4 षटकांचा खेळ 8 ओव्हरची मॅच. बॉल यावेळेस नो बॉलचा कॉल आपण पालपंचांकडून पुढे. नो बॉलचा कॉल सरांनी सांगितलेला आहे. येणारा चेंडू घेऊन येईल फ्री हिट.
39 धावा. बॉल यावेळेस उडवलेला चेंडू, फ्रीटचा बॉल आणि कव्हर केला. पण लगेच तो चेंडू टाकून दिला, कारण माहित होतं तिकडे आपण पाहतो संधी उपलब्ध नाहीये. 3.5 षटकांचा खेळ आपण पाहतो पुढे. 40 धावांचा खेळ 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या 40 धावांचा आकडा आतापर्यंत सरासरी आपण पाहतो. या आधीची मॅच तुम्ही बघितली होती, धावपलकेचा पाठलाग. वाईट बॉलचा कॉल समोर पंचांकडून. स्क्वेअर चेंडूची घोषणा समोर आहे. एक अतिरिक्त धावेनं 41 ऑन बोर्ड. 41 धावांचा धावपलक 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3.5 षटकांचा खेळ आतापर्यंत टाकून झाला. 41 धावा धावपलकावरती. यानंतर अजून येणारी 4 षटकं बाकी आहेत. दुसरी मॅच आपण पाहतो आजच्या सत्रातला, आजच्या रात्रीतला आपण पाहतो हा खेळ. थोडीशी ट्रिगर मोमेंट, ट्रिगर ऍक्शन करण्याच्या प्रयत्नात लगन चौधरी पुढे येण्याचा प्रयत्न केले होते. 4 षटकं संपलेली आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा. 41 ऑन बोर्ड. 41 धावांचा खेळ. 4 गोलंदाज आता इथून पुढे वापरायचे. ते 4 गोलंदाज कसे वापरले जातील हे पाहायचं आहे. निर्णय घ्यावे लागतील. लीग फॉर्मॅट मधून पुढे आलाय. पहिला सामना महत्वाचा आहे. टीम कोऑर्डिनेशन, टीम बिल्डअप पुढे करण्यासाठी, कारण एक चांगलं गुडविल तयार होईल. जर पहिला सामना आपल्याकडे राहिला तर त्याचा गुडविल तयार होतो आणि त्याचा फायदा पुढे येणाऱ्या आगामी स्पर्धेमध्ये तुम्हाला निश्चित होईल. त्यामुळं एक चांगला खेळ पहिल्या मॅच मध्ये जर आपण करू शकलो तर त्याचा फायदा पुढील येणाऱ्या प्रवासामध्ये अर्थात महत्वाचा राहील. 5वं षटक बॉलिंग ट्रॅक वरती. 5व्या षटकासाठी विनोद साठे. विचारांचा पाया भक्कम असणारी ही माणसं आहेत. गेल्या अनेक वर्षाची आपण पाहतो क्रिकेट कारकीर्द आहे. वाय आपण बघतोय त्यांच्या कॅमेरा बरोबरीत, आमच्या बरोबरीत पुन्हा एकदा ऑन स्क्रीन वरती हा कॅमेरा हँडी हा वाय ऑपरेट करतोय. हा वाय चर्चेत राहिलेला माणूस आहे. आणि तो वाय तुम्ही बघाल कधी कोणाला स्क्रीन वरती आणेल सांगता येणार नाही. हा बॉल पुन्हा एकदा थोडासा हाफ ट्रॅकर. 41 41 धावा धावपलक्यावरती 5व्या षटकाचा खेळ. 41 धावा धावपलक्यावरती. 3 गडी आतापर्यंत गमावलेले आहेत. यानंतर विशाल धारकचं एक षटक. विशाल धारकचं सुद्धा एक षटकाला आपण पुढे बघू शकतो. म्हणजे की तुम्ही बघा बॉलिंग डिपार्टमेंट कोणत्या वेळेस कोणता खेळाडू पुढे आणायचा. भाऊ वायकर. बॉल यावेळेस कव्हर शोधण्याचा प्रयत्न, लॉग ऑफ चुकलाय. बॉल हातातून तिकडे निसटला, सुटलेला झेल आणि खेळाडूला मिळालेलं जीवनदान. का कठीण ज्यावेळेस येतो ना, संघर्षाची तयारी ठेवावी लागते आणि काही वेळेस चुका तुम्ही बघा त्या मोठ्या फटका देऊन जाऊ शकतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून, पुतळ्याचं पूजन करून ह्या मॅचला आपण सुरुवात केलेली आहे. इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवत नाही. हा सुद्धा मोठा इतिहास आहे. एखाद्या माणसानं जर चांगलं काम केलं आणि तो जर माणूस आपल्यातून निघून गेला तर त्याचे पुतळे किंवा स्मारक निर्माण होणे ही नैसर्गिक बाब आहे. मात्र एखादा माणूस हयात असतानाच जर त्या व्यक्तीचे पुतळे किंवा स्मारक उभे राहत असतील, धावबाची संधी होती. कव्हर बॅकअप थोडासा मागे. सागर यांना पुढे लांबून यायचं होतं. ओव्हर थ्रोच्या बरोबरीत एक धाव तिकडे अजून एक्स्ट्रा मिळणार आहे. लेग बायचा कॉल मुख्य पंचांकडून. एखाद्या माणूस जर हयात असेल, जिवंत असेल आणि एखाद्या माणसाची जिवंतपणी जर स्मारक किंवा पुतळे जर उभे राहत असतील तर अर्थात ती गोष्ट त्या माणसाच्या कर्तृत्वाची साक्ष देते. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाच्या निमित्तानं आंध्राला गेले होते, पहिलं स्मारक, पहिला पुतळा जर छत्रपती शिवाजी महाराजांचा कुठे तर तो आंध्रात आहे. शैल मल्लिकार्जुनाच्या दर्शन गेले होते महाराज तिकडे. जर तुम्ही गेला तर आजही शैल मल्लिकार्जुनाच्या मंदिरामध्ये तिकडे महाराजांचं स्मारक आहे, पुतळा आहे. आणि मोठा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. ज्यावेळेसही तुम्ही शिवचरित्र वाचाल प्रत्येक वेळेस तुम्हाला तो एक पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा दिसेल. आणि हे शिवचरित्र तुम्हाला एका दिवसात, एका आठवड्यात, एका वर्षात वाचून समजणार नाहीये. 45 धावा धावपलक्यावरती. 5वं षटक समाप्तीच्या दिशेनं विनोद साठे. बॉल यावेळेस थोडासा वेट केला होता. मिड विकेट टार्गेट केलाय. मारलाय बॉल सर आउट ऑफ द पार्क. धावा येतील त्या 6 षटकार.
टोटल उभा करायचा आहे, जिकडे एक आपण चांगली लढाई फाईट करू शकतो ज्या स्कोर बोर्ड मध्ये. आणि त्या फाईट साठी आपण पाहतो, त्या फायटिंग टोटल साठी आपण पाहतो डाव समोर आणण्याचं काम केलं जात आहे. बॅट अँड बॅटर पुन्हा एकदा समोर आहेत. हा बॉल विरुद्ध दिशेने हा फटका खेळण्याच्या प्रयत्नात गेले होते. षटक क्रमांक 5 ची समाप्ती पुढे होते. 5 षटकांचा खेळ संपला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावांचा आकडा हा धावपलकीवरती पुढे शो होतोय. 6वं षटक आपण पाहतो आता पुढे येणार आहे. 3 षटक 3 गोलंदाजांचा वापर करायचा आणि 3 गोलंदाज आता पुढे बॅटिंग पॉवर प्लेचा सिग्नल पंचाने देऊन टाकलेला आहे. बॅटिंग पॉवर प्ले समोर आहे, त्यामुळे बॅटिंग पॉवर प्ले साठी कोणाला आता पुढे गोलंदाजीसाठी 6वं षटक ऑलरेडी तुम्ही बघाल तो सिग्नल आलाय. महत्वाचे निर्णय आहेत, कारण योग्य ठिकाणी योग्य माणूस वापरावा लागणार आहे. योग्य ठिकाणी योग्य माणूस जर तुम्ही वापरू शकला तर त्याचा फायदा होतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सुद्धा तुम्ही वाचा की कोणता माणूस कोणत्या ठिकाणी वापरायचा हे महाराजांचं मोठं यश आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही शिवचरित्र वाचाल त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट प्रकर्तीने जाणून येईल, एका मोहिमेमध्ये किंवा एखाद्या योजनेमध्ये वापरलेला माणूस महाराजांनी परत कधीच वापरला नाही आणि ती योजना सुद्धा परत कधीच तो प्लॅन कधीच पुन्हा रिपीट केला नाही. 51 धावा धावपलकीवरती. चला टीम स्पीडअप करा, स्पीडअप ठेवा टीम, तुमचा टाइम चालू आहे. आयोजकांकडून सूचना आहे, वेळ वाचवण्याचं काम करा. यानंतर 3 मॅच आपल्याला खेळवायचे. 51 आतापर्यंत 5 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आहेत, तर 6वं षटक पुढे सुरू होत आहे. सागर 51 धावा धावपलकीवरती. गेम ऑन, पुन्हा एकदा मॅच इन लाईव्ह ऍक्शन. सागर बंडरना एक महत्वाची जबाबदारी, कारण बॅटिंग पॉवर प्ले नंतर आपण पाहतो आता हा खेळ मिड ऑफ यावेळेस समोर आहे. कलेक्ट केला जाईल तो चेंडू. एक सिंगल धाव सुद्धा तुम्ही बघाल तो प्रेशर क्रिएट होऊ द्यायचा नसेल तर धावा घेणं, धावा आणत राहणं पुढे ही महत्वाची बाब असणार आहे. 52 धावा धावपलकीवरती. 6व्या षटकासाठी आपण पाहतो खेळ पुढे. लखन डावखुऱ्याचे बॅटर आहेत. आतापर्यंत तुम्ही बघा 8 चेंडू खेळले, शांत आतापर्यंतचा खेळ दिसलाय. 8च धावा त्यांनी 8 चेंडू मध्ये गोळा केलेला आहेत. त्रेपन्न धावा धावपलकीवरती. 6व्या षटकाचा खेळ आपण पाहाल पुढे सुरू असताना 53 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लखन पुन्हा एकदा ऑन द स्ट्राइक एंडला आपण पाहाल पुढे खेळण्यासाठी तयार असणारे बॅटर. बॉल कव्हर यावेळेस 100 कॉट. संदीप टिपलेला एक अप्रतिम झेल आणि या झेल बरोबरीत आपण पाहतो एक मोठा खेळाडू मागाने इनिंग बिल्डअप. त्रेपन्न धावा धावपलकीवरती. षटक क्रमांक 5 चा खेळ आपण पाहतो. बॅटिंग पॉवर प्ले. गणेश भागवत ज्यांनी आपण बघितलं होतं याआधी एक चांगला झेल कव्हर करत असताना नवीन फलंदाजांना पण पाहिलं तर पुढे खेळत समोर पाठवण्यात आलेलं आहे. पहिलीच मॅच आहे प्रत्येक टीमची, कारण आज प्रत्येक संघ आपला एक सामना खेळणार आहे. त्यामुळे आता इथून पुढे
टीम कोऑर्डिनेशन तयार होईल त्यानंतर हळूहळू आपण पाहतो गोष्टी समजून जातील की कशी बॅटिंग ऑर्डर सेट करायची, गोलंदाजी डिपार्टमेंट तुम्हाला कसं यूज करायचं आहे या गोष्टींची आयडिया येईल. विरुद्ध देशाने आर्या तिथे आपण पाहतो चेंडूला कव्हर करण्यासाठी पुढे समोर ब्लड लाईट्स आपण पाहतो पुढे अंडर ब्लड लाईट्स दिव्यांचा लख प्रकाश आणि या दिव्यांच्या लख प्रकाशामध्ये सुरू असणारी एक मोठी मॅच. 5.5 षटकांचा खेळ संपला. 55 धावा धावपलकीवरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हा धावपलक या चेंडू बरोबरीत 6वं षटक. तुम्ही बघताय पुन्हा एकदा आज खास महिला कक्ष हा नारी शक्तीचाही सन्मान आहे आणि आज खास महिला कक्षांसाठी आपण पाहतो महिला कक्ष जो खास आमच्या महिला भगिनींसाठी आपण तयार केलेला आहे. इकडे या आयोजकांनी उभारलेला आहे. तिकडे या कक्षामध्ये सुद्धा महिलांचा मोठा प्रतिसाद या स्पर्धेसाठी आपल्याला बघायला मिळतोय. 6 षटकांचा खेळ समोर टाकून झालेला आहे आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 56 धावांचा आकडा हा ऑन बोर्ड वरती आहे. आज महिलांसाठी सुद्धा खास व्यवस्था तुम्ही बघाल. आज महिला भगिनी सुद्धा मोठ्या संख्येने या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या बरोबरीत आहेत. असं विचारलं जातं की श्रीनं केलंय काय. व्हीडी स्पोर्ट्सचे मालक विशाल धारक नव्यानं तयार झालेलं हे व्हीडी स्पोर्ट्स क्रीडा दालन खेळाडूंच्या पसंतीला उतरलं. ज्या एकाच क्रीडा दालनामध्ये तुम्हाला अनेक कंपनीच्या बॅट अवेलेबल झाल्या. ज्या दुकानामध्ये खेळाडूंना फक्त साहित्य विकलं जात नाही तर खेळाडूंना जिंकण्याची एक नवी ताकद दिली जाते. असे व्हीडी स्पोर्ट्सचे मालक विशाल धारक जे बॉलिंग ट्रॅक वरती पुढे असतील. पहिलं षटक टाकलं होतं विशाल धारकने ते पॉवर प्लेचं होतं आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 2च धावा देणारा विशाल धारक 7वं षटक घेऊन आता पुढे आलाय. अशोक ऑन स्ट्राइकिंगला 2 चेंडू आतापर्यंत खेळलेत त्यांनी आत्ताच समोर आलेत जे या टीमचे कॅप्टन आहेत. कॅप्टन आपण पाहतो फिनिशिंग टच कशा देतील. विशाल धारक अप्रतिम बॉलिंग स्पेल आतापर्यंत या खेळाडूचा. आयकॉन म्हणून महाराष्ट्रभर हे नाव चर्चेत आहे. त्या दिवशी रायगडमध्ये विशाल धारकला खेळताना आपण बघितलं. साताऱ्यामधली त्याची इनिंग अजूनही चर्चेत आहे आणि आज UK NPL साठी हा खेळाडू हा भाग आहे. समोर आपण पाहतो शतरक्षण करणाऱ्या टीमचा आणि अर्थात ती त्यांच्या संघाची ताकद वाढवणारी बाब राहील कारण व्हीडी बॉल यावेळेस पुन्हा एकदा फुल ऑन लाईन डाऊन दी ग्राउंड माथी कापत हा चेंडू लॉग ऑफ समोर आहे. 57 धावांचा आकडा धावपलकीवरती पुढे 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7व्या षटकाचा खेळ 57 आतापर्यंत आहे. यानंतर 1 षटक टीम तुमच्याकडे राहील. बॉल यावेळेस पुन्हा एकदा विशाल धारक लेन तुम्ही बघा फील्ड सेटअप त्यानं त्याच्या पद्धतीने उभा केलाय. 2 शतरक्षक समोर आणि 2 शतरक्षकांमधून हा चेंडू सीमारेषा ओलांडून बाहेर 4 रन. बॉल यावेळेस समोर पुन्हा लॉग ऑफ इकडे बघायला तर तिकडे चूक होणार नाही. याआधी 2 खेळाडूंमध्ये झालेला फंबल आणि त्यानंतर तिकडे आलेल्या 4 धावा आपण बघितल्या पुढे येताना. 6.4 षटकांचा खेळ टाकून झाला. 62 धावा धावपलकीवरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 62 ऑन बोर्ड. विशाल धारकचा 2 षटकांचा स्पेल तुम्ही बघायला आतापर्यंत 8 धावा त्याने खर्च केलेत. बॉल यावेळेस वेगळा टाकण्याचा प्रयत्न पाठीमागे शतरक्षक आहेत वेल स्टॉफ शेवटपर्यंत चेंडूवरती ठेवलेली नजर. तो चेंडू आतमध्ये तर फेक तुम्ही बघताय यष्टीरक्षक वायकर यांच्या सरळ हातावरती फेक सुद्धा तुम्ही बघाल. सरळ यष्टीरक्षक आपण बघितले शंकर वायकर जिकडे त्यांच्या ग्लव्स मध्ये येऊन तो चेंडू थांबला. 64 धावा धावपलकीवरती. जिकडून धावा मिळतील ना तिकडून धावा गोळा करायला टीम सुरुवात करते कारण माहिती आहे प्रतिस्पर्धी स्ट्रॉंग आहे. मोठी बॅटिंग ऑर्डर आहे. विशाल धारक पुढे टीम मधून पुढे बॅटिंग साठी येणार आहे.
त्यामुळे एक चांगला मोठा टोटल उभा करण्यासाठीचा प्रयत्न तो संघ अजूनही करतोय. 64 धावा आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॉल यावेळेस थोडासा बॉल दूरवरती शेळापासून दूरवरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न बॅटिंग टीम तो माइंड रीड केला होता. बघितलं होतं की कारण बॉडी पोझिशन लाईन वाईड लाईन वरती ऑलरेडी येऊन थांबले होते. 7 ओव्हर कंप्लीट 7 ओव्हर्स आणि आफ्टर 7 ओव्हर्स 7 ओव्हर नंतर धावफलक 65 ऑन बोर्ड. शेवटचे 6 चेंडू. धावा धावपलिकेवरती आहेत. शेवटचे 6 चेंडू टाकण्याची जबाबदारी बॉलिंग ट्रॅक वरती कोणाला बोलवलं जाणार आहे. सागर शेवटचे 6 चेंडू टाकणार आहेत. सागर संघ नायक ज्यांच्या नेतृत्वाखाली टीम आतमध्ये उतरलेली आहे. मल्हारगड योद्धा जे अशोक आहेत संघाचे कॅप्टन टीम कॅप्टन आपण पाहतो ऑन स्ट्राईक. शेवटच्या 6 चेंडूंसाठी आता पुढे येतील तर सागर आहे ट्रॅक वरती. पहिला बॉल फसवलाय आणि यष्टिरक्षकाच्या दस्तनावरती हा चेंडू. मोठा धक्का. कॅप्टन बॅक टू द पवेलियन. पाच गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आज आमच्या भैया गेसगे सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो या टुर्नामेंटसाठी उपस्थित आहे. टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्री मधलं भैया गेसगे मोठं नाव आहे आणि या ज्या स्पर्धेसाठी आहे त्यांचं या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतो. आपण या टुर्नामेंटसाठी उपस्थित आहात. 5 धक्के टीमला. ओंकार क्षीरसागर. पंच आपण पाहतो थोडीशी चर्चा तिकडे. चर्चा होते तोपर्यंत तुम्ही बघताय हा वायवायचा अँगल कॅमेरा ऑन स्क्रीन वरती. युवराज युवी डॉक्टर प्रशांत शितोळे यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं इथे आगमन झालेलं आहे. त्यांनाही आम्ही विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा.
व्यवस्थित बॅट वरती मिडल झालेला नाहीये बॉल. नो मॅन्स लँड जिकडे कोणताही क्षेत्ररक्षक नाही तिकडे तो चेंडू जाऊन थांबेल. शेवटचा षटकाचा खेळ पुढे आणत असताना मला योद्धा खेळ पुन्हा एकदा लाईव्ह इन ऍक्शन. एका साईडला तुम्ही बघाल बॅटिंग टीम जे संघाचे संघ मालक आहेत, सन्माननीय आदिजी तुपे यांच्या मालकीचा हा संघ. आदिजी तुपे यांच्या मालकीचा आपण पाहतो हा संघ जो प्रथम बॅटिंग साठी पुढे आलेला खेळ. ज्यांनी या संघाचे संघ मालकी त्यांच्याकडे ठेवले. बॉल मिड विकेट मध्ये, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. एकाहत्तर धावा धावपलक्यावरती. 7.3 खेळ, 7.3 षटकांच्या समाप्तीनंतर 71 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5. वाईट बॉलचा कॉल आपण पुढे समोर सांगण्यात आला. एक अतिरिक्त धाव 72. तर बाल शतरक्षण करणारी टीम ज्या संघाचे संघ मालक विजयजी तुपे आणि सन्माननीय जीतू केरिंग हे संघ मालक या समोर फिल्डिंग टीम साठी काम करतायत. लॉग ऑफ मध्ये चेंडू व्हीडी व्हीडी. चेंडूचा अंदाज घेतला, शेवटपर्यंत नजर आणि त्यानंतर विशाल धारकचा खूप चांगला कॅच. बहात्तर धावा धावपलक्यावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खेळ आपण पाहतो शेवटच्या 2 चेंडूंचा शिल्लक आहे. राईट हँड बॅटर ऑन स्ट्राइक. बॉल बॅटनं स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू. एकच सिंगल धाव तिकडे त्या चेंडूवरती प्राप्त होणार आहे. 73 ऑन बोर्ड, 73 धावा. यावेळेस हा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून विनोद साठे तिकडे कव्हर करतील चेंडू. रोखलाय आपण पाहतो तिकडे बॉल.
लाईन मध्ये बघायला मिळाली आज एक मोठा क्षण या स्पर्धेमधून. आर्याला तुम्ही बघता ऑन स्क्रीन वरती, तिच्या बरोबर सगळे एका एका ओळीमध्ये एका लाईन मध्ये ही टीम आपल्या डगआउटचा ताबा घेते. 76ची नीड आहे, 76ची गरज आहे. तर यानंतर होणाऱ्या मॅचचा टॉस होईल. दोन्ही संघ नायकांना विनंती आहे, प्रतापगड आणि पुरंदर दोनही संघ नायकांना विनंती आहे, आपण आपली टीम लिस्ट सोबत घेऊन टॉस साठी संपर्क करा. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहतो यानंतर मॅच आपण जो खेळवणार आहोत त्याचा टॉस कव्हर केला जाईल. तर दोन्ही टीम कॅप्टनना विनंती करतो आम्ही की आपण येताना आपल्या टीम लिस्ट आपल्या बरोबर ठेवा. चला बॅटिंग टीम, दोन फलंदाज चला मैदानावरती. आणि यानंतर जे टॉस होतोय दोन्ही टीम कॅप्टनना विनंती आहे की आपण टॉस साठी या. शहात्तर धावांचं विजयाचं टार्गेट पुढे टीम समोर आहे. 76 ची गरज असेल आपण पाहतो पना पॅन्थर्स. विजयजी तुपे आणि जितेंद्र केरिंग यांच्या मालकीचा असणारा हा संघ आहे. आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम मल्हारगड योद्धाज आणि टीम संघ मालक आदितजी तुपे यांच्या मालकीचा हा संघ मैदानावरती उतरलेला आहे. टॉस होतो यानंतर ज्या दोन टीम मॅच साठी पुढे आहेत आपण आपली टीम लिस्ट तिकडे जमा करायची. 48 चेंडू मध्ये 76 धावांचा प्रवास घेऊन पहिले दोन सलामीवीर एका साइडला शंकर वायकर आणि संदीप शिंदे हे दोन फलंदाज पहिले जे दोन सलामीवीर आहेत ते आता आतमध्ये येतील. प्रति षटका पाठीमागे जर रिक्वायर 100 बघितलं तर ते 10च्या आतमध्ये आहे. 9.5 रिक्वायर रन रेट हे समोर आपण बघतोय. खेळ पुन्हा एकदा आपण पाहतो मैदानावरती पुढे येऊन उभा राहणार आहे. आणि इथून पुढे आता या मॅच कडे जर माघारी राहायचं असेल किंवा कमबॅक ठेवायचं असेल तर किफायतशीर गोलंदाजी हे महत्वाचा घटक, हा महत्वाचा दुवा आपण पाहतो, महत्वाचा मुद्दा राहणार आहे. टाइम सेट होतोय, मॅचला सुरुवात होईल. अठ्ठेचाळीस चेंडू 76चा प्रवास.
ओ हो, पहिल्याच बॉल वरती आपण पाहाल मोठा अपील, जल्लोष मोठा आहे. पंचांनी ओयूटीचा कॉल देत समोर सांगितलंय खेळाडू शून्यावरती बाद होणार आहेत. आमंत्रित करतो सन्माननीय अनिलजी कांचन. अनिलजी कांचन यांच्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस नाणेफेक होणार आहे. डावाची सुरुवात आपण पाहतो मध्ये आणि डावाची सुरुवात होत असतानाच पहिल्या चेंडूवरती शून्यावरती हादरा देऊन टाकला प्रतिस्पर्धी अशोक रेवडकर, जे बॉलिंग ट्रॅक वरती समोर आलेत आणि पहिल्या चेंडूवरती माहित आहे इथे या मॅचचं महत्व माहित आहे. कमी धावपलकेमध्ये आपण लढतोय, कमी धावपलकेचा खेळ आपण पाहतो समोर करत असताना प्रतिस्पर्ध्याचे महत्वाचे बॅटर जर आपण बाद करू शकलो तर टीमला आपण बॅकफुटवरती ढकलू शकतो किंवा पाठीमागे आपण त्यांना थांबवू शकतो. त्यामुळं तो प्रयत्न आणि पहिल्या चेंडूवरती शून्यावरती आता एक मोठा धक्का संघासाठी आहे. संदीप लोखंडे हे न्यू बॅटर आपण पाहत आता समोर खेळण्यासाठी. पहिला खेळाडू खूप लवकर माघारी आलाय तर आता इथून पुढे दुसऱ्या विकेटसाठीची भागीदारी शंकर वायकर बरोबरीत संदीप लोखंडेंची ही कशी बघायला मिळणार हाच मुद्दा आहे. अल्बा बॅटनं हा चेंडू समोर लाईन वरती आपण तो 30 सर्कलची जी लाईन आहे तिकडे तो चेंडू समोर. दुसऱ्या चेंडूवरती मात्र संघाचं खातं, संघाचं अकाउंट ओपन होतंय आणि धावपलकेचा जो सिलसिला आहे तो धावपलकेचा सिलसिला आपण पाल पुढे सुरू झालेला आहे. पॉवर प्ले महत्वाचा राहील कारण पॉवर प्लेची षटकं कशा पद्धतीने ट्रॅव्हल होतील, किती धावा पहिल्या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये गोळा होतील. पारितोषिकाची इथे घोषणा होणार आहे आणि हे पारितोषिक फिल्डिंग टीम साठी आहे. प्रत्येक विकेट साठी ते पारितोषिक येत आहे आणि ते पारितोषिक आपण बघायचं की प्रत्येक विकेट साठी ते पारितोषिक आणि 501 रुपयांचं पारितोषिक प्रत्येक विकेट साठी घोषित होत आहे. 3 धावा, 3 चेंडू आतापर्यंत टाकून झाले, 3 चेंडू मध्ये 3 धावा आतापर्यंत पुढे. 45 चेंडू अजून मॅच मध्ये आहेत. 45 चेंडू 73 धावा. घोषणा आहे फिल्डिंग टीम तुमच्या प्रत्येक विकेट साठी 501 रुपये. हा बॉल यावेळेस पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक. शंकर वायकर परफेक्ट रिकॉर्डिंग शॉट तिकडे बघायला मिळाला होता. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. 1-2 पावले पुढे सरसावत हा चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये पाठीमागे ढकलून देण्याचं काम केलं होतं. हा खेळाडू या मॅच मध्ये एक मोठी इनिंग बिल्डअप करू शकतो. अनुभव मोठा आहे आणि गुंतवणूक क्रिकेट क्षेत्रामधली मोठी ठेवणारा खेळाडू म्हणून शंकर वायकर यांची ओळख आहे. आणि आज आपल्या टीम साठी पुढे 9 धावा धावपलकेवरती 5 चेंडूंचा खेळ टाकलून झालेला आहे. एक चेंडू आपण पाहतो या षटकामधला बाकी. पॉवर प्लेचं षटक पुन्हा एकदा ऑन. प्रतापगड यानंतर फिल्डिंग साठी पुढे. बॉल यावेळेस शंकर वायकर पुन्हा एकदा कव्हर समोर फोडण्याच्या प्रयत्नात होत आहे. तो चेंडू बॅट वरती मिळेल नाही होत आहे. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ टाकून पूर्ण झालेला आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट राहिली. एका षटकाचा खेळ संपला. धावपलकेवरती येत्या 9 धावा. 42 चेंडूंची मॅच अजून इथून पुढे शिल्लक आहे आणि 42 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 67 धावा. 42 चेंडू मध्ये 67 धाव्यांची आवश्यकता आपण पाहतो. या खेळामध्ये पुढे येऊन उभी राहिलेला हा डाव समोर आहे. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचा आपण पाहिला पुढे सुरू होईल. पॉवर प्लेचा दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅक वरती विठ्ठल. इथे आपण पाहतो आपल्या या स्पर्धेच्या ऑनलाईन माध्यमातून जॉईन होत आहेत आमचे रोहन गर्दडे. दौंडवरून खास आपण पाहतो या स्पर्धेबरोबरीत ऑनलाईन पद्धतीने रोहन गर्दडे आपल्या बरोबरीत जॉईन होत आहेत. टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीतला एक मोठा खेळाडू म्हणून रोहनची ओळख आहे.
आणि आज या स्पर्धेबरोबर ते सुद्धा ऑनलाईन पद्धतीने जॉईन होत आहे. स्वेअर बॉलचा कॉल पुन्हा एकदा आपण पाहतो. जल्लोष मोठा इव्हन के अर्थात उर्वी कॅन्शनची तुम्ही बघाल खास माझ्या अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत प्रत्येक जण या खेळावरती मनापासून प्रेम करतो. आणि आज या मैदानावरती मोठी संख्या आपण पाहतो प्रेक्षक वर्गाची आपल्याला. बॉल यावेळेस पुन्हा एकदा शरीरापासून दूरच आहे. शरीरापासून दूरवरतीच आपण पाहतो तो चेंडू ठेवण्याच्या प्रयत्नासमोर. दुहेरी अंकामध्ये हा धावफलक आहे पुढे. रोहन गर्दडे आमच्या या स्पर्धेच्या निमित्तानं आमच्या बरोबरीत आहे. UKNPLचं विशेष कौतुक, तोंड भरून कौतुक त्यांनी केलंय. त्यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा पाठवलेत. हा बॉल अलव्या बॅटनं स्क्वेअर लेग सीमारेषा फोडण्याचं काम होत आहे तिथे आणि या चेंडूवरती मोर 4ची चौकार. वरती येऊन थांबला. 15 धावा धावपलकीवरती. षटक क्रमांक 2 साठी विठ्ठलला आणलेलं आहे पुढे. विठ्ठलचं स्वागत मात्र पहिल्या चेंडूवरती चौकारानं करण्यात आलं. बॉल यावेळी जागा बनवण्याच्या प्रयत्नात गेले होते. जागा बनवत तो फटका खेळण्याचा प्रयत्न होता. 15 धावा धावपलकीवरती. धावा धावपलकीवरती आहेत. पुन्हा एका मोठ्या फटक्यासाठी पुढे आलेत. शतरक्षक मात्र समोर जाऊन दी बॉल टिपतील कॉट आणि दुसरा धक्का आहे हा पणालासाठी. अजून 61 धावा विजयासाठी बनवायचे. 39 चेंडूमध्ये 61 धावा. पहिला चेंडू विशाल धारक विरुद्ध दिशेने हा फटका खेळण्यासाठीचा खेळ आपण पाहतो त्यांचा आपण बघितला होता. पहिल्या चेंडूवरती विरुद्ध दिशेने फटका खेळण्याचं धाडस आणि हा खेळाडू खेळतो तुम्ही बघाल कारण त्याची गुंतवणूक त्याचा खेळ आतापर्यंत टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीमध्ये त्यानं तयार केलेलं स्वतःचं प्रगल्भ मोठं असं नाव. अर्थात या खेळाच्या बेसवरतीच तो पुढे आलाय आणि आज विशाल धारक या मॅच मधून सुद्धा कसा खेळतो यावरती लक्ष आहे. पुन्हा एकदा अगदी तसाच फटका. याआधी यश मिळालं नव्हतं. पुन्हा एकदा विरुद्ध दिशेनेच तो फटका खेळण्यासाठी पुढे आले होते. लागोपाठचे 2 चेंडू विशाल धारक निर्धाव खेळलाय. 1.5 षटकांचा खेळ संपतो. 15 धावा धावपलकीवरती. दुसरं षटक समाप्तीच्या उंबरठ्यावरती येऊन थांबतंय. 15 धावांचा आकडा धावपलकीवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पुढे. 1.5 म्हणजे तुम्ही बघाल आतापर्यंत एक चांगली गोलंदाजी आणि 2 महत्वाचे खेळाडू बाद आहेत. हा बॉल यावेळेस तिसरा अटेम्प्ट विशाल धारकचा मात्र यस सक्सेस. हा बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवतोय VD.
72 धावपलकीवरती 19 धावांचा आकडा धावपलक शो करतोय. 36 चेंडू, शेवटची 6 षटकं आता बाकी आहेत येणं आणि 36 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायच्या त्या अजून 57 धावा. 36 चेंडू मध्ये 57 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. आतापर्यंत शंकर वायकर तुम्ही बघा 3 चेंडू मध्ये 6 धावा आपल्या टीमसाठी काही काळ व्यतीत करण्यासाठीचा प्रयत्न त्यांनी दाखवलाय. विशाल धारकने 2 चेंडू निर्धाव खेळले. तिसऱ्या चेंडूवरती मात्र त्याला चौकार प्राप्त झाला. एक चांगली भागीदारी काय वेळेस सामन्यांचा निकाल सुद्धा बदलवते. तुम्ही बघा एखादी चांगली भागीदारी मॅच मध्ये असणं ही संघासाठीची मोठी बाब ठरते. आणि इकडे आपण पाहता तिसऱ्या विकेटसाठी जर या दोघांमध्ये भागीदारी रंगली, कारण हे 2 महत्वाचे बोनस राहतील या टीमचे, विशाल आणि शंकर वायकर. हा बॉल चेंडूच्या समोर मात्र फक्त बॅट नेऊन उभे करण्याचा प्रयत्न, वेगळे काही करण्याचा प्रयत्न शंकर वायकर दिसले नाहीत. रिक्वायर रन रेट मात्र अजूनही 10च्या आतमध्ये, त्यामुळे एक शांत पद्धतीचा पवित्रा हा समोर बॅटिंग टीमचा दिसतोय. 20 धावा धावपलकीवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विशाल धारकला रोखायचंय. याआधी आपण शुभम सेजालचा झंझावात मैदानावरती बघू शकलो. या खेळाडूने केलेली बॅटिंग हा चर्चेचा विषय राहिली पहिल्याच मॅच मध्ये. तर आता इथे या मॅच मध्ये शिंदवणेचा हा विशाल धारक आपली पुन्हा एकदा एक स्वाभाविक बॅटिंग करून जर गेला, प्रतिस्पर्ध्याला सुद्धा त्या खेळाडूची ताकद माहित आहे, त्यामुळे या खेळाडूला रोखण्याचा प्लॅन. बॉल यावेळेस विशाल धारक थोडस खाली राहिला होता चेंडू. इतका उंचीच्या किंवा जेवढ्या चेंडू उंच येईल तेवढ्या जेवढ्या प्रतीक्षित होता तिकडे तेवढी चेंडू त्या उंचीवरती गेला नाही आणि त्यामुळे त्या चेंडूवरती धाव मिळत नाही विशाल धारकला. 20 धावा धावपलकीवरती तिसऱ्या षटकाचा खेळ आहे. प्रत्येक चेंडू नंतर आपण पाहतो कॅल्क्युलेशन बदलेल. यूके एनपीएलचा हाच वैशिष्ट्याचा खेळ तुम्ही बघितलाय की इकडे प्रत्येक चेंडू एक नवा इतिहास लिहितो. प्रत्येक चेंडू एक नवीन इतिहास लिहिण्यासाठी सज्ज आहे. पुन्हा विरुद्ध दिशेने तो फटका खेळण्याच्या प्रयत्नात गेले होते. 20 धावा धावपलकीवरती 2.3 षटकांचा खेळ समोर टाकून झालेला आहे आणि 2 गडी बाद विशाल धारकला रोखले आतापर्यंत. समोर जे पल खेळाडू 20 धावा धावपलकीवरती विशाल धारकला पुन्हा एकदा समोर. बॉल यावेळेस पॉइंट मध्ये चेंडू, धावबाद साठीचा प्रयत्न. अशोक रेवडकरच्या अगेन्स्ट तुम्ही बघा धावा बनवणं हे फलंदाजांना सोपं राहिलं नाही. पहिल्या षटकामध्ये सुद्धा अशोक रेवडकर हा किफायतशीर साबित झालेला गोलंदाज होता. दादासाहेब ॲटोस्पेअर यांकडून विकेटसाठी पारितोषिक 501 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. दादासाहेब ॲटोस्पेअर यांकडून हे बक्षीस. हा बॉल यावेळेस कलात्मक स्ट्रोक, लॉंग लेग मध्ये हा चेंडू जाईल आणि बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. चौकाराने धावपलकीवरती पुन्हा एकदा खेळ समोर येणार आहे. 25 धावा आकडा, 25 धावांचा आकडा धावपलकीवरती. 25 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2. ओहो, हा बॉल अशोक रेवडकरनं त्याचं काम करून टाकलं होतं, फसवलं होतं. फर्स्ट स्लिपच्या क्षेत्ररक्षकाकडे हा चेंडू जाऊन थांबला होता. मात्र तुम्ही बघाल जीवनदान तुम्हाला तिकडे प्राप्त होत आहे शंकर वायकर. 3 ओव्हरचा खेळ संपला. 25 धावा धावपलकीवरती. 30 चेंडू आणि 30 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायच्या राहिलेल्या आहेत 51 धावा.
30 चेंडू मध्ये 51 धावांचा खेळ आपण पाहतो मॅच मध्ये. विशाल धारक ऑन स्ट्राइक एंड व्हीडी ऑन स्ट्राइक. बघायचंय व्हीडी काय या मॅच मध्ये. चौथ्या षटकाला प्रारंभ होतोय. स्लोअर वन थोडस गती परिवर्तन करत टाकलेला चेंडू. बऱ्याचशा वेगात विशाल धारकची बॅट फिरली होती. आता बॅट आणि बॉलचा संपर्क तुम्ही बघाल तिकडे होऊ शकला नाही. विशाल धारकला आतापर्यंत मात्र टीम समोर पाल फिल्डिंग. विशाल धारकला आतापर्यंत टीम तुम्ही रोखू शकला ही आतापर्यंत तुमच्यासाठीची महत्वाची गोष्ट नाही. कारण 7 चेंडू मध्ये 5 विशाल धारक. त्रिमूर्ती नर्सरीजचे ओनर सूरज शेठ जाधव. जर विशाल धारक ही मॅच संपून टाकली तर त्यांच्याकडून 501 रुपयांचं बक्षीस आहे. 25 2 गडी बाद. थोडीशी चर्चा होते शंकर वायकरची विशाल धारक बरोबर. इतकी आता इथून पुढे काय करणं योग्य आहे. कम्युनिकेशन इज ऑलवेज बेटर दॅन अरेंजमेंट. कम्युनिकेशन टू फाइंड द व्हॉट इज द राईट. आता विशाल धारकच्या विकेट साठी बक्षीस येत आहे. आकाश अनिल तुपे यांकडून 501 रुपयांचं बक्षीस. विशाल धारकची गोलंदाज जो विकेट घेईल त्यासाठी 501 रुपयांचं पारितोषिक. 28 चेंडू मध्ये 51 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. हा चेंडू यावेळेस समोर पंचांनी कळवलाय स्वेअर. पॉइंट मध्ये हा चेंडू यावेळेस थोडासा बॅकवर्ड पॉइंटला तो ट्रॅव्हल होताना चेंडू दिसला. क्षेत्ररक्षक लखन चौधरी लाईन वरती असावेत. 2 धावांनी धावफलक पुन्हा एकदा पुढे. मॅच मध्ये तुम्ही बघाल सामना ज्यावेळेस सुरू झाला होता किंवा सुरू होण्यापूर्वी जितका सोपा दिसत होता आता तितका सामना हा सोपा दिसत नाही. 28 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 धावांचा आकडा धावफलक दाखवतोय. 27 चेंडू 48 ची मॅच आहे. 27 मध्ये 48. ओहो यावेळेस पुन्हा एकदा तुम्ही बघाल विशाल धारकला लेग बाईज. त्रिमूर्ती नर्सरीचे मालक ज्यांनी मॅच विशाल धारकने संपवल्यानंतर बक्षीस ठेवलं होतं. वेडे आतापर्यंत खेळतोय आतमध्ये. 501 रुपयांचं पारितोषिक आहे त्रिमूर्ती नर्सरीजच्या माध्यमातून. सूरज शेठ जाधव 501 रुपयांचं बक्षीस आहे. हा सामना वेडीनं संपवला तर त्याच्या विकेट साठी सुद्धा बक्षीस आहे 501 रुपये. आकाश अनिल तुपे यांकडून ही बक्षीस आहेत. 29 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 मध्ये अजून 47. 26 चेंडू 47 ची मॅच. बॉल यावेळेस डान्सिंग डाऊन द ट्रॅक. शंकर वायकर यांनी आपण पाहतो हा चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक पुढे. बॉल हातातून निसटतोय. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 रन. धावफलकाचा ग्राफ वाढवण्यासाठीचा प्रयत्न. विशाल धारक धाव घेण्यासाठीचा प्रयत्न आपण पाहतो पुढे करताना दिसले. मात्र शंकर वायकरनं तो धाव घेण्यासाठीचा स्पष्ट नकार दिला. समता आपण पाहतो 4 षटक. पहिल्या 4 ओव्हरमध्ये 34 बनवलेत. उर्वरित 4 ओव्हरमध्ये अजून 42 ची आवश्यकता आहे. हा नॉक द्यायचा आहे. पहिली 4 षटक उत्तमपणे टीम तुम्ही हाताळली आहेत. मात्र त्यामध्ये पहिले 4 षटकांमधल्या 12 चेंडू अशोक रेवडकरचे होते. त्यामुळे अशोकची 2 षटकं टाकून त्याने घेतलेली आहेत. आता पुढच्या 4 षटकांसाठी तुम्ही गोलंदाज कोणते वापरणार आहात.
आणि हे निर्णय सुद्धा अशोकलाच घ्यायचे कारण तो ॲज अ टीम कॅप्टन म्हणून पुढे या मॅच साठी काम करतोय, या स्पर्धेसाठी काम करतोय. 24 चेंडू मध्ये 42 धाव्यांची आवश्यकता खेळात आहे पुढे. 24 चेंडू 42 धावांचा खेळ. विठ्ठल यांना पुन्हा बॉलिंग ट्रॅक वरती आणण्याचा निर्णय अशोक यांनी घेतलेला आहे. आतापर्यंत शांततापूर्व वातावरणामध्ये मॅच कुठे गडबड गोंधळ नाही. शंकर वायकर त्याच्या पद्धतीने तो खेळ पुढे आणण्याचा प्रयत्न करतोय. विशाल धारकला अजून त्याची लय प्राप्त झालेली नाही, मात्र तो अजूनही मैदानावरती क्रीजवरती उभा असणं हा संघासाठीचा एक मोठा आधार आहे, एक मोठा आधार मानला जाऊ शकतो. हा बॉल यावेळेस तू पुन्हा एकदा थोडासा आखूड पद्धतीचा चेंडू होता शंकर वायकर यांच्यासाठी. प्रत्येक चेंडूवरती आपण पाहतो खेळ बदलणार आहे. 34 धावा, जे रिक्वायर 100 10च्या आत होता आता ते 10च्या पलीकडे पुढे गेलाय. यावरनं तुम्ही बघू शकता की गोलंदाजांनी काम चांगलं केलंय, गोलंदाजांनी कमबॅक केलंय या मॅच मधून, कारण रिक्वायर 100ला आता आपण पाहतो त्यांनी तो बदलून टाकलाय. बॉल यावेळेस पुन्हा एकदा वाईड लाईन वरती पुढे आले होते. पूर्ण वाईड लाईन वरती आपण पाहतो येत तो चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात समोर शंकर. प्रत्येक निर्धाव चेंडू प्रेशर क्रिएट करणारा राहील आता इथून पुढे. 5व्या षटकामध्ये आपण आलेलो आहोत. मॅचचं कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा तुम्हाला मी सांगू, 22 चेंडू मॅच मध्ये आणि बनवायच्या त्या 42 धावा. कमी धावपलकेमध्ये सुद्धा अर्थात ती चुरस रंगू शकते मोठी, आणि कमी धावपलकेचे सामने अनेक वेळा एक वेगळं सौंदर्य प्राप्त करताना आपण बघतो की कमी धावपलकेचे सामने सुद्धा एक वेगळं सौंदर्य प्राप्त करतात. ही मॅच सुद्धा पुढे कशा पद्धतीने ट्रॅव्हल करेल. कव्हर मध्ये हा चेंडू, परफेक्ट क्रिकेटिंग शॉट, शंकर वायकर 4 रन. अडोतीस धावा. दोन्ही खेळाडू स्पोर्ट्स शॉपीचे मालक आहेत. क्रीडा दालन एक अजिंक्य स्पोर्ट्स शॉपी तर दुसऱ्या साईडला विडी स्पोर्ट्स मैदानावरती 38. 38 धावा धावपलकेवरती. विशाल धारक जीवाच्या आकांतानं आपण पाहतो आपल्या क्रीज कडे पुढे धाव घेण्यासाठीचा प्रयत्न होता. एक मिळाली. 4.4 षटकांचा खेळ टाकून झाला. 39 20 चेंडू आणि बनवायच्यात त्या अजून 37 धावा. विशाल धारकला त्याची लय प्राप्त करणं, आणि जर त्या खेळाडूला जर आपल्या अर्थात तो चेंडू जर बॅटवरती तो मिडल करू शकला तरी आव्हान तो पूर्णपणे फिनिश करून टाकू शकतो. ही ताकद आहे. मात्र विशाल धारकला आतापर्यंत रोखलंय टीमने, आणि त्या खेळाडूला तो संघ किती वेळ रोखू शकतो या हो 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 धाव घ्यायचा प्रयत्न झाला. विशाल धारक, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा तिकडे मिळालेल्या आहेत. विशाल धारकने आता सिंगल डबल वरती जोर द्यायला सुरुवात केलेली आहे. 41 आलेत. 19 चेंडू मध्ये अजून 35 ची आवश्यकता आहे. 19 चेंडू मध्ये 35 धावा. सिंगल डबल सुद्धा किती महत्वाचे आहे तुम्ही बघा. बारिश की बूंदे भले ही छोटी हो लेकिन उनका लगातार बरसना बड़ी नदियों का कारण बन जाता है. तर राहुल तुबे यांकडून सुद्धा विशाल धारक यांच्या विकेटसाठी 501 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. 41 विशाल धारक साठी. पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहतो त्याच्यासाठी अचूक लाईन लेन. एक धाव घेतली होती स्वतः फॉलो थ्रो मध्ये बॉल आपण पाहतो विठ्ठल. एका धावेला रोखण्यासाठीचा जीवाच्या आकांतानं प्रयत्न होतोय. प्रयत्नार्थी परमेश्वर तरी कोणाला भेटला ज्याला स्वतः भोवती एकरूपता साधता आली त्याला. 18 चेंडू आणि बनवायच्यात आता 34 धावा. 18 चेंडू मध्ये 34 धावांची आवश्यकता मॅच मध्ये आहे. बॅटिंग पॉवर प्लेचा सिग्नल मुख्य पंचांकडून आता पुढे येतोय.
18 चेंडू मध्ये 34 धावांचा खेळ आहे. संकेत संकेत बॉलिंग ट्रॅक वरती पुढे आलेले आहेत. सूचना देण्यात आलेल्या आहेत की आपल्याला हा खेळ व्यवस्थित खेळायचा आहे. .42 ऑन बोर्ड. 42 धावा धावपलक्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 18 चेंडू 34 धावांचा खेळ ऑन आहे. बॅटिंग पॉवर प्ले विशाल धारक. कर्तृत्व सिद्ध करून दाखवण्याची पुन्हा एकदा वेळ. विकेटसाठी बक्षीस आहे. ओ हो हो. आणि विशाल धारक संकेत सोलवणकरला इथे मोठं यश प्राप्त होत आहे. विशाल धारक संकेत सोलनकर साठी 501 रुपयांचं बक्षीस. विशाल धारक मैदानावरती होता उभा तोपर्यंत संघासाठीच ते मोठं आशेचं किरण होतं. मात्र त्या विशाल धारकला थांबवण्यामध्ये संकेत यांना मिळालेलं एक मोठं यश आणि एक मोठा धक्का टीमला देऊन टाकला त्यांनी. 17 चेंडू मध्ये अजूनही 34 धावांची आवश्यकता. 17 चेंडू 34 धावांचा खेळ. टू व्हीलर गाडीची लाईट बंद करा. 17 चेंडू मध्ये 34 धावांचा खेळ आता पुढे येऊन उभा राहतोय. शेवटचे 11 मिनिटं टीम शिल्लक आहेत. चला टीम स्पीडअप करा. शेवटचे 11 मिनिटं तुमच्याकडे आहेत. फुल टॉस मनोज लोणारी ऑन फायर. षटकार. .48 48 धावा मनोज लोणारी मैदानावरती आणि पहिलाच बॉल वरती ठोकलाय एक मोठा बहारदार षटकार. 16 चेंडू मध्ये 28 ची मॅच आहे. 16 चेंडू 28. ओ हो हो. लेग स्टंपला यावेळेस टार्गेट करण्याच्या प्रयत्नात गेले होते. A good match we will between these two teams. The big thrill of the tournament. Leg by का कॉल दिया है मेन अंपायर्स जब हमारे बीच मैदान. $49 49. 15 चेंडू 27. A thrill on. काय झालेलं आहे मला फक्त पंचांचा जो डिसिजन आहे ना एक लक्षात घ्या तो अंतिम आहे. पंच जे डिसिजन देतील त्यामध्ये कुठेही कोणताही बदल होणार नाही. आणि जर काय असेल तुम्हाला तर तुम्हाला तुमच्याकडे DRS आहे. तिसऱ्या पंचांची मदत आहे. प्रशांत देसाई सर.
49 धावा आणि डिसिजन तिसऱ्या पंचांचा. तिसऱ्या पंचांचा डिसिजन सुद्धा आलेला आहे. इथे रन व्हॅलिड आहे. संदीप तात्या कांचन यांकडून 501 रुपयांच्या बक्षिसाची घोषणा बॅटिंग टीम साठी करण्यात येते. 3 चौकार 49 आतापर्यंत आहेत. 15 चेंडू मध्ये 27 धावा. 15 चेंडू मध्ये 27 धाव्यांची आवश्यकता आता खेळामध्ये पुढे. शंकर वायकर गेले अनेक वेळा आपण पाहतो, अनेक गोलंदाजांना फेस करत पुढे आलाय. हा बॉल नो चेंडूचा कॉल, एक चुकीचा बॉल आहे. टीम नो बॉल वरती चौकार. मॅच बदलणार आहे. 4 रन. धावपलकीवरती येणारा चेंडू घेऊन येणार आहे फ्रीट. 15 चेंडू मध्ये आता बनवायच्या राहिल्या त्या 22 धावा. फ्रीटचा चेंडू होता. वाऱ्याच्या वेगात आपण पाहतो पुढे. बॅट मात्र मिस झालेत. चोपन्न धावा. हा बॉल यावेळेस पुन्हा एकदा पुढे. बॉल उडवलाय क्षेत्ररक्षक. हो हो हो, वेल 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 एफर्ट्स पुढे. एकमेव बॅटर आतापर्यंत यशस्वी जय शंकर वायकर आहेत, कारण 27 धावा त्यांनी आपल्या बॅट मधून बनवलेल्या आहेत. 13 चेंडूंची मॅच आहे आणि 13 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 20 धावा. 13 चेंडू मध्ये 20 धाव्यांची आवश्यकता आपण बघतोय खेळामध्ये पुढे. पुन्हा एकदा शंकर. कव्हर मध्ये हा चेंडू. शांतता आपण पाहतो पुन्हा एकदा मॅच मध्ये पुढे क्रिएट करताना. शेवटच्या 12 चेंडूंकडे आपण जाणार आहोत आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी दूर टीम 19 धावा अजून आहे. बारा चेंडूंचा खेळ आहे. 19 धावा. ड्रिंक्स ब्रेक पुन्हा एकदा मैदानावरती. ज्यावेळेस ड्रिंक्स ब्रेक आपण करतो त्यावेळेस ड्रिंक्स ब्रेक मध्ये मैदानावरती येण्यासाठी सुद्धा फक्त बाल जी परवानगी तुम्हाला देण्यात आलेली आहे. ड्रिंक्स ब्रेक साठी फक्त जे तुमचे राखीव खेळाडू आहेत, जे अतिरिक्त खेळाडू, ज्यांना एक वेगळ्या कलरचं जॅकेट आम्ही दिलेलं आहे, जो रिझर्व्ह खेळाडू आहे त्या खेळाडूला मैदानावरती, टीम मेंटॉर मैदानावरती होऊ शकतील आणि संघ मालक. आता बघाल 12 मध्ये 19 ची मॅच. 12 चेंडू 19 धावांचा खेळ. जिग्नेश बॉलिंग ट्रॅक वरती पुढे आलेले खेळाडू. 57 धावा धावपलकीवरती. शंकर वायकरनं भरपूर लांबून ओढत आणलाय हा सामना इथपर्यंत. तर आता इथून पुढे आपला हा खेळ तो अर्थात या मॅचला तो फिनिशिंग टच देऊ शकेल का, यावरती मोठं लक्ष राहील. 12 चेंडू मध्ये 19 ची मॅच आहे. जिग्नेश आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती. या बॉल वरती मुख्य पंचांनी कुठेही कोणताही सिग्नल दिलेला नाहीये.
म्हणजे शेवटचे 11 चेंडू आता खेळात आहेत आणि 11 चेंडू मध्ये विजयासाठी अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू मध्ये 19 धावांचा हा मुकाबला होणार आहे. बॉल यावेळेस डान्सिंग डाऊन द ट्रॅक, एक दोन पावले पुढे क्षेत्ररक्षकाच्या समोरनं चेंडूनं टर्न घेतला, वळण घेतलं. लाईन वरती आपण पाहतो तो चेंडू तिकडे फील्ड करण्याच्या प्रयत्नात 2 धावा तिथे तोपर्यंत प्राप्त होणार आहेत. या 2 धावांनी धावपलकेवरती 59 धावा ऑन बोर्ड वरती पुढे. 10 चेंडू आणि बनवायच्या राहिल्यात त्या अजून 17 धावा. 10 चेंडू मध्ये 17 धावांची मॅच. लाईट बंद करा, गाडीची लाईट बंद करा. दोन अँगल एकाच फ्रेम मध्ये. कव्हर पुढे शंकर वायकर, मला वाटतं तिसऱ्यांदा भाऊ वायकर बचावलाय. आज भाऊ वायकरची आयुष्याची दोरी बळकट आहे या मॅच मध्ये, कारण त्याला बाद होणं किंवा त्याला बाद करणं अजून जमलं नाही समोर फिल्डिंग टीमला, आणि त्याला आतापर्यंत अनेक संधी निर्माण झालेल्या आहेत. 61 धावा, 61 ऑन बोर्ड. 61 धावा धावपलकेवरती आहेत. 9 चेंडू मध्ये 15 धावांची मॅच आहे. 9 चेंडू आणि 15 धावांचं समीकरण आपण पाहतो पुढे. संदीप तात्या कांचन षटकार आणि प्रत्येक चौकारासाठी 201 रुपयांचं पारितोषिक आहे. 9 चेंडू मध्ये 15 धावांची मॅच आहे. संदीप तात्या कांचन यांकडून बक्षिसाची घोषणा पुढे करण्यात आलेली आहे. 61 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. थ्रिल सस्पेन्स क्रिएट करतोय पुन्हा एकदा एक मोठा हा मुकाबला. अ गुड मॅच. तर राहुल तुपे यांकडून सुद्धा विकेटसाठी 501 रुपयांचं बक्षीस आहे. लेग बाईचा कॉल पंचांकडून. लेग बाईची धाव आहे. बंटी खरात यांना विनंती आहे, तुम्ही गायकवाड सरांशी कॉन्टॅक्ट करा. बंटी खरात. 8 चेंडू 14 धावा. 8 चेंडू मध्ये 14 धावांची मॅच. असे सामने तुम्हाला इथून पुढे या संपूर्ण प्रतियोगितेमध्ये बघायला मिळणार आहेत. मनोज लोणारी साठीचा हा चेंडू वाईट सांगितला सरांनी. वाईट बॉलचा कॉल आपण पाहाल मुख्य पंचांकडून. पुन्हा एका अतिरिक्त धावेने मॅच कॅल्क्युलेशन बदलून जात आहे. 8 चेंडूंचा खेळ, बनवायच्या त्या 13 धावा. 8 चेंडू 13. हृदयाचा ठोका वाढवला या मॅचनं. अंगावरती काटा उभा करतोय खेळ. 8 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 13 धावा. 8 चेंडू 13. बॉल यावेळेस डाऊन द ग्राउंड, माती कापत चेंडू मागे गेलाय. एक धाव तर दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न. ओव्हर थ्रो खूप जास्त उंच होता आणि तिकडे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाकडून तो चेंडू निसटलाय. अशा चुका टीम तुम्हाला आता इथे करणं परवानगी नाहीये. पुन्हा ओव्हर थ्रोच्या या धावा आहेत आणि या चेंडूवरती मनोज लोणारी बरोबरीत शंकर वायकर 4 धावा धावला. 67 धावा धावपलक्यावरती. 7 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 9 धावा. सात चेंडू मध्ये 9 धाव्यांची मॅच पुढे येऊन उभी राहिलेली. 7 चेंडू 9. अ बिग बॅटल. UKNPL चा आपण पाहतो एक मोठा संघर्षात मध्ये. 7 चेंडू मध्ये 9. हा बॉल यावेळेस मनोज लोणारी. हा बॉल एक टप्पा घेत सीमारेषेच्या पार. धावा येथील मनोज लोणारी 4 चौकार.
चेंडूवरती आलेला चौकार, ओव्हरथ्रोच्या 4 धावा, 6 चेंडू मध्ये आता बनवायच्यात 5. 6 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता. आता सामना जिंकण्यासाठी पुढे हा खेळ आहे. या स्पर्धेसाठीचे काही नियम टीम तुम्हाला घालून दिलेले आहेत किंवा पुढे सांगितलेले आहेत. 30 नियम तुम्हाला फॉलो करावे लागणार आहेत संपूर्ण या स्पर्धेमध्ये. 6 चेंडू मध्ये बनवायच्यात आता विजयासाठी 5 धावा. 6 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता. आता खेळामध्ये पुढे येऊन उभी राहते शंकर वायकर ऑन स्ट्राइक एंड. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ. हा बॉल यावेळेस पुन्हा एकदा वाईड लाईन वरती जात हा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात गेले होते. 5 चेंडू 5. 5 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता. आता सामना जिंकण्यासाठी पुढे खेळ. कमी धावपलकेमध्ये आपण पाहतो फिल्डिंग टीमने या मॅच मध्ये मल्हारगड योद्धांना पूर्ण आपली ताकद आजमावली आणि खूप चांगला खेळ दाखवलाय. 5 चेंडू मध्ये 5. हो यावेळेस फसवलं होतं. लॉग ऑफ डाऊन दी बॉल. दीपक गायकवाडनं जॉईन केलं. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट तयार केलाय. सौरभ दरेकरनं टिपलाय कॉट. पुन्हा 501 रुपयांचं बक्षीस. चिन्मयजी पोपळे यांकडून विकेटसाठी 501 रुपयांचं बक्षीस घोषित होत आहे. 4 चेंडू 5. कंपल्सरी चेस. कंपल्सरी चेस हा नियम आहे या स्पर्धेमध्ये. खांद्याच्या लाईन मध्ये आडवी बॅट स्क्वेअर कटची झलक आहे आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर आहे. 3 चेंडू 1. तुम्ही लाईन वरती येऊन थांबा टीम. यानंतर ज्या संघाचं क्षेत्ररक्षण आहे त्या टीमला विनंती आहे तुम्ही लाईन वरती येऊन उभा राहा. 3 चेंडू आणि बनवायचे 1. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. 2 चेंडू 1. 2 चेंडू मध्ये एका धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. 2 चेंडू मध्ये एका धावेचा आपण पाहतो. आता हा डाव मैदानावरती शेष आहे. पन्हाळा पॅन्थर्स. मल्हारगड 1 धाव आणि हा बॉल 4 रन चौकार आणि मॅच जिंकली. चला खेळाडूंनी मैदानावरती जायचं.